नांदेडच्या मारतळा येथे शेतकऱ्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते हा संपूर्ण रास्ता या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोखून धरलाय। नांदेड हैदराबाद महामार्गावर हा सगळा प्रकार आपण पाहतोय आणि जे आहे ते ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, ही या संपूर्ण शेतकऱ्याची मागणी आहे। या शेतकऱ्यांनी जे आहे ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली। आपण जर या ठिकाणी बघितलं तर नांदेड हैदराबाद महामार्गावरील वाहतुकीत सुद्धा मोठा खोळंबा झाला होता। आपण या ठिकाणी जे शेतकऱ्यांसोबत बोलणार आहोत, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत या सगळी चर्चा या संदर्भात जे आहे आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत करणार असल्याची माहिती आपल्याला मिळेल। काय सांगाल, काय मागण्या होत्या, आपण आंदोलन केले आज या ठिकाणी मारतळा या गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी जे रास्ता रोको केलेला आहे, शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यांना ही जे नुकसान भरपाई झाली त्या नुकसानी दरम्यान शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर करावी। ज्या कुटुंबाचं घर पाण्याखाली गेलेलं आहे त्या कुटुंबाला तात्काळ त्याला 50,000 रुपये एका कुटुंबाला मदत करावी। तसेच जे जुनं कर्ज झालेलं आहे शेतकऱ्याला गेल्या 7-8-10 वर्षात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ते सर्व कर्ज सरकारने भरून शेतकऱ्यांना नवीन कर्ज तात्काळ उपलब्ध करून द्यावं, यावा अन्य मागण्यासाठी आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भव्य असा रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। ही जिल्ह्यातली सुरुवात आहे। येणाऱ्या दररोज एक आंदोलन या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि शेवटी कलेक्टर ऑफिसला लाखो शेतकरी या सरकारच्या मुस्काटात मारण्यासाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत। काय सांगाल जे ते आता सरकारने मदत घोषित केली, एकरी 3,400 रुपये मदत देणार आहे। ही मदत जी शेतकऱ्यांना दिलेली आहे ते अतिशय तुटपुंच्या धर्तीवर रडक्याचे डोळे पुसल्यासारखं 85 रुपये गुंठाप्रमाणे, म्हणजे त्याच्यानंतर शासन यामध्ये टक्केवारी आणेवारी जाहीर करेल, त्याच्यामधूनही आम्हाला 70-75 रुपये 60 रुपयापर्यंत सुद्धा गुंठ्याला येईल असं निदर्शनास या ठिकाणी आलेलं आहे। दादानं सांगितल्याप्रमाणे यानंतर आम्ही ही मारतळ्यामधून सुरुवात केलेली आहे। येत्या काळामध्ये कलेक्टर ऑफिसवर आम्ही महत्त्वाचा मोर्चा म्हणजे जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी शेतकरी जातील आणि ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करण्याची मागणी करतील। काय असणार आहे पुढची भूमिका सर? यामध्ये जर आमच्या शेतकऱ्याचे सरसकट कर्जमाफी आणि 50,000 रुपये हेक्टरी अनुदान जर नाही मिळालं तर सरकारला पळता भुई कमी पडेल, एवढीच आमची मागणी आहे की बाबा तुम्ही लवकरात लवकर मागणी करा, नाहीतर तुम्हाला पळता भुई कमी पडेल एवढं सांगू इशारा देऊ इच्छितो सरकारला। बाबू तुमचं काय नुकसान झालं? आमचं सोयाबीन गेलं, सगळं गेलं, काहीच राहिलं नाही, फक्त माणसं तेवढे राहिलेत। हा, काहीच राहिलं नाही दुसरं, आणि सगळं बर्बाद होऊन गेलं। आमच्या भागातील आमचं कापसी मंडळ हे गेल्या महिन्यामध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे, या महिन्यामध्ये पण नुकसान झालेलं आहे। एकही शासकीय प्रशासकीय किंवा लोकप्रतिनिधी आमच्या कापसी मंडळमध्ये आलेला नाही। आमच्या बाजूला गोदावरी नदी आहे, अतोनात नुकसान झालेलं आहे। 2006च्या नंतर जे पाण्याचा प्रवाह होता तो आता 2025ला आलेला आहे, या खरडून गेलेला आहे। आमची एकच मागणी आहे की जे 47,000 रुपये जे खरडणीचे पैसे आहेत ते मिळाले पाहिजे। आम्हाला हे चुटपुटी 8,500 रुपयाची मदत नको आहे, आम्हाला प्रत्यक्षरित्या जे खरं आहे ते खरं करा। आमचे प्रत्यक्षरित्या 47,000 रुपये जे खरडणीचे पैसे मिळणार आहेत ते मागणी द्या आम्हाला, आणि प्रत्यक्ष पंचनामे करून त्याचा मोबदला द्या आम्हाला, आणि एवढीच मागणी आहे। आणि प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे आमचे। निश्चित आपण बघतो हे सगळे शेतकरी होते जे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी आक्रमक झालं चित्र पाहायला मिळालं, आणि सरकारने जर मागण्या मान्य नाही केल्या तर कलेक्टर ऑफिसवर लाखोच्या संख्येने मोर्चा काढू असा इशारा सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांनी दिलाय। कॅमेरा पर्सन साई कायरवारसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मारतळा, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।